ही कविता त्या प्रत्येक मुलीसाठी जिला बिंदास्त राहायला आवडतं. बिंदास्त गर्ल्स. ती कोणाला इम्प्रेस करायला जगत नाही. तिचं जगणं म्हणजे खरं, मनमोकळं आणि ठाम. जी स्वतःच्या मतांवर ठाम असते, जी हो म्हणायच्या आधी का विचारते. तिला विस्कटून राहायला आवडतं, कारण तिचं सौंदर्य केसांमध्ये नाही तर तिच्या व्यक्तिमत्वात आहे. लूज टी शर्ट्स, हुडीज, शॉर्ट्समध्ये ती कम्फर्टेबल असते, पण साडीतही ती ग्रेसफुल दिसते बरं का. ती मनमोकळी हसते, मनमोकळी बोलते, कारण तिला माहीत आहे भावनांना गप्प ठेवणं म्हणजे सभ्यता नाही तर शोषण आहे. लोक म्हणतात आजकालच्या मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्यात. खरे तर त्यांच्या अपेक्षा फक्त एवढ्याच आहेत, लग्नानंतर हरवायला नको आणि संसारासाठी स्वतःला मिटवायला नको. स्त्री म्हणजे त्यागच अशी चौकट पुन्हा पुन्हा माझ्यावर लादायला नको. ती आगाऊ नाही, ती वेगळी आहे. ती हट्टी नाही, ती ठाम आहे. ती परफेक्ट नाही पण रिअल आहे. ती साच्यात बसणारी नाही, स्वतःच आकार घेणारी आहे. मुलांना अशी मुलगी चालेल का? आजही असा प्रश्न का विचारला जातो? ज्यांना मुलींच्या स्वातंत्र्याची भीती वाटते त्यांच्यासाठी मुलींची संख्या कमी नाही, तर त्यांच्यासाठी संधीच नाही. ती साथ मागते पण समर्पणात हरवण्यासाठी नाही. ती प्रेम करते पण स्वतःला हरवून नाही. म्हणूनच शेवटी एवढंच म्हणेन, तू जशी आहेस तशीच राहा, कारण तुझं खरं रूपच या जगाला आरशासारखं दिसणार आहे. थोडं झणझणीत पण अत्यंत खरं. म्हणूनच सबस्क्राईब करायला विसरू नका प्रिया समीर भावविश्वला, कारण इथे प्रत्येक मुलीचा आवाज ऐकला जातो. तू वेगळी आहेस म्हणूनच आमच्यासाठी खास आहेस.